नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जागतिक व्यापार संघटनेच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला WTOचा जो ऐतिहासिक पार्श्वभूमी होती ती कशी स्थापन झाली, काय बॅकग्राऊंड होतं, का स्थापन झाली हे सगळं आपण शिकलेलो आहोत। आता आज आपण काय करूया, त्या मागच्या लेक्चरमध्ये आपण थीम पाहितली। आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया की ॲक्च्युअल त्या थीमची संदर्भात काय काय महत्त्वाच्या घटना घडत गेल्या हे आपण शिकूया। थोडं इंटरेस्टिंग आहे, तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला नक्की कळेल। थोडं मजेशीर पण आहे, म्हणजे आपल्याला जगाचा इतिहास कळतो हे खरंच मजेशीर आहे। आणि हे सर्व जे मी शिकवतो हे तुम्हाला कुठेही पुस्तकात मिळणार नाही। आणि हे जर तुम्ही केलं, तुम्ही चांगलं वाचलं तर तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने कळतील असं माझं पर्सनल मत आहे। तर आपण चला सुरू करूया। सगळ्यात अगोदर जागतिक व्यापार संघटना जी आहे WTO याचं ओरिजिन कुठनं झालं, ते याचं ओरिजिन झालं 1947 एक अत्यंत महत्त्वाच्या करारामधनं। त्या महत्त्वाच्या कराराचं नाव आहे गॅट। गॅटचा फुल फॉर्म आहे जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ। गॅट नावाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या करारामधनं WTOची स्थापना झाली। गॅटचा फुल फॉर्म आहे प्रशुल्क व व्यापार विषयक सामान्य करार। प्रशुल्क म्हणजे काय, टॅरिफ, व्यापार म्हणजे काय, ट्रेड, याचे संदर्भात असणारा सामान्य करार, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ। गॅट याची स्थापना 1947 ला झाली। 23 देश हे संस्थापक देश होते, यावर प्रश्न येऊ शकतो। 1947 गॅटचे संस्थापक सदस्य देश किती होते? लक्षात ठेवा, गॅटचे संस्थापक सदस्य देश हे 23 होते। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, भारत हा गॅटचा संस्थापक सदस्य देश होता। लक्षात ठेवा, भारत। आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्दिष्ट काय होता? उद्दिष्ट होतं मुक्त व्यापार व्यवस्था, फ्री ट्रेडिंग अरेंजमेंट करणे, फ्री ट्रेडिंग ॲग्रीमेंट करणे हे याचा सर्वात महत्त्वाचा उद्दिष्ट होतं। मुक्त व्यापार व्यवस्था स्थापन करणे हे यांचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट होतं। आता यामध्ये आपण पाहूया, टॅरिफ बॅरियर आणि नॉन टॅरिफ बॅरियर कमी करणं हा सर्वात महत्त्वाचा उद्दिष्ट होता। हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे, आता परत एकदा सांगतो। टॅरिफ बॅरियर म्हणजे काय, तर तुमची आयात आणि निर्यात होत असताना तुमच्या देशातील उद्योगधंद्यांना संरक्षण देण्यासाठी परदेशामधून आयात होणाऱ्या वस्तूंना तुम्ही जो आयात कर लावता, किंवा तुमच्या देशामध्ये उत्पादन झालेल्या वस्तूंना तुमच्या देशांतर्गतच लोकांना वापरण्यासाठी मिळावं व तुमच्या देशातील व्यापाऱ्यांनी हे खूप जास्त निर्यात करून यावर प्रॉफिटेरिंग करता कामा नये, यामुळे तुम्ही निर्यात होणाऱ्या वस्तूंवर जो खूप मोठा कर लावता त्याला आपण टॅरिफ बॅरियर असं म्हणतो। टॅरिफ, टॅक्सेस लावून जेव्हा तुम्ही आयात व निर्यात थांबविण्याचा, कमी करण्याचा, बचत करण्याचा प्रयत्न करता त्याला टॅरिफ बॅरियर असं म्हणलं जातं। टॅरिफ बॅरियर। दुसरा आहे नॉन टॅरिफ बॅरियर। या टॅक्सेसच्या व्यतिरिक्त तुम्ही जे इतर अडथळे लावता, जसं की पर्यावरणाचं संरक्षण असेल, मानवाधिकारांचं उल्लंघन असेल, जेंडर इनइक्वॅलिटी असेल, त्यानंतर बालमजुरी असेल, खूप सगळ्या गोष्टी, कास्ट रिजिडिटीज असतील, ह्या ज्या सगळ्या, म्हणजे तुम्ही टॅक्सेस सोडून इतर सर्व घटक वापरून जेव्हा परकीय व्यापारामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्याला नॉन टॅरिफ बॅरियर असं म्हणलं जायचं। तर WTOचं काय म्हणणं आहे, जर तुम्हाला मुक्त व्यापार व्यवस्था स्थापन करायची असेल आणि जर तुम्हाला देशादेशांमधील व्यापार स्ट्रॉंग करायचा असेल आणि त्यामध्ये तुम्हाला जर चांगले देशांतर्गत व्यापार विकसित करून तुम्हाला विकास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर दोन्हीही तुम्हाला कमी करावे लागतील। टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर या दोन्ही गोष्टी तुम्हाला कमी कराव्या लागतील, हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला। लक्षात ठेवा, गॅटची जी स्थापना आहे 1947 ला झाली, मात्र गॅटचं वर्किंग किंवा त्याचं अस्तित्व केव्हा सुरू झालं? 1948 पासून गॅट अस्तित्वात आलं, हे लक्षात ठेवा। 1948 पासून गॅट अस्तित्वात आलं। मग गॅट अस्तित्वात आल्यानंतर जे सुरुवातीला 23 संस्थापक सदस्य देश होते यांची संख्या नंतर हळूहळू वाढत गेली। तर या सर्व देशांमध्ये हे या प्रकारची मुक्त व्यापार व्यवस्था स्थापन करण्यासाठी ज्या चर्चेच्या फेरी घडत होत्या, जे डिस्कशन्स घडत होते, या सर्व डिस्कशन्सला ज्या गोष्टीच्या अंतर्गत आणलं जायचं किंवा ज्या गोष्टींच्या अंतर्गत चर्चा केली जायची त्यांना ट्रेड राऊंड्स, व्यापाराच्या फेऱ्या असं म्हणलं जायचं। ट्रेड राऊंड्स किंवा व्यापार राऊंड असं म्हणलं जायचं। तर लक्षात ठेवा, इथं काही महत्त्वाच्या बाबी तुम्हाला माहीत असायला हव्या, ज्यावर प्रश्न नक्की येतो। जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ, गॅटच्या अंतर्गत व्यापाराच्या 8 फेरी झाल्या, ज्यांना आपण 8 ट्रेड राऊंड्स असं म्हणतो। 8 ट्रेड राऊंड झाले, 8। त्यातला सगळ्यात पहिला जो ट्रेड राऊंड आहे त्यावर प्रश्न खूपदा आलेला आहे, तो आहे हॅवाना ट्रेड राऊंड। लक्षात ठेवा, हॅवाना ही क्युबाची राजधानी आहे आणि या हॅवानामध्ये सगळ्यात पहिला ट्रेड राऊंड झाला 1947 ला, पहिला ट्रेड राऊंड।
दुसरा ट्रेड राऊंड हा NSC मध्ये झाला, फ्रान्स 1950. हे समोरच्या लक्षात ठेवायची गरज नाही, पहिला लक्षात ठेवा. बाकीचे कोणतं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगतो. पहिला फक्त लक्षात ठेवायचा आहे हॅवाना राऊंड झाला 1947ला. हॅवाना ही क्युबाची राजधानी आहे. दुसरा राऊंड NSC ला झाला 1950. तिसरा राऊंड टॉर्कियोला झाला जो इंग्लंडमध्ये आहे 1950. त्यानंतर चौथा राऊंड हा जेनेवाला झाला जे सध्याचं जागतिक व्यापार संघटनेचे हेडक्वार्टर आहे 1956ला. पाचवा राऊंड डिलियन राऊंड 1960ला झाला जो परत जिनेवाला झाला. केनेडी राऊंड 1962 ते 67 जेनेवाला झाला. सातवा राऊंड टोकियो राऊंड 1973 ते 1980. आणि सर्वात शेवटचा 8वा राऊंड, सर्वात शेवटचा जो आहे तो 8वा राऊंड होता, सर्वात शेवटचा जो आहे तो 8वा राऊंड होता ज्याला आपण उरुग्वे राऊंड सुद्धा म्हणतो 1986 ते 1994. पहिल्या राऊंडवर सुद्धा प्रश्न येतो, 8व्या राऊंडवर सुद्धा प्रश्न येतो. लक्षात ठेवा 8वा राऊंड 1986 ते 1994, जवळपास 8 वर्ष चाललेला हा राऊंड आहे. उरुग्वे राऊंड 1986 ते 1994. या गॅटच्या अंतर्गत जेवढे सकाळी ट्रेड राऊंड झाले या सर्व ट्रेड राऊंडमधला हा सर्वात मोठा, सर्वात लेंदी राऊंड होता, सर्वात जास्त दिवस चाललेला राऊंड होता. जवळपास 123 देशांचा सहभाग यामध्ये होता. पहिला राऊंड हॅवाना राऊंड, 8वा राऊंड उरुग्वे राऊंड 1986 ते 1994 सर्वात जास्त चाललेला हा ट्रेड राऊंड होता. आणि या ट्रेड राऊंडच्या शेवटी स्थापना कशाची करण्यात आली? या ट्रेड राऊंडच्या शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट WTOची स्थापना करण्यात आली. त्यानंतर गॅट आणि WTO मधला फरक काय आहे तर लक्षात ठेवा, मगाशी तुम्हाला सांगितलं, कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की WTOची स्थापना 1 जानेवारी 1995ला झालेली आहे. आणि यामध्ये अविकसित आणि विकसनशील देशांची नाराजी दूर करण्यासाठी त्यामध्ये अविकसित आणि विकसनशील देशांना WTOच्या अंतर्गत 10 वर्षांचा ग्रेस पिरियड देण्यात आला होता. हे महत्त्वाचं आहे. मग या ठिकाणी गॅट हा एक महत्त्वाचा करार आहे, लक्षात ठेवा. तर WTO ही एक संघटना होती, लक्षात ठेवा. काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गॅट हा एक करार आहे, WTO ही एक संघटना होती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा जे मी नंतर डिटेलमध्ये शिकवणार आहे. लक्षात ठेवा गॅटमध्ये डिस्प्यूट सेटलमेंट प्रोसेस नव्हती. म्हणजे जर सदस्य राष्ट्रांमध्ये जर भांडण झालं तर ते भांडण कसं सोडवायचं, ते सोडवत असताना काय प्रोसेस असावी, त्यावर कुणाचा निर्णय बंधनकारक असावा की नसावा हे सर्व ठरविण्यासाठी गॅट नावाच्या करारामध्ये कोणत्याही प्रकारची डिस्प्यूट सेटलमेंट प्रोसेस नव्हती. तर WTO मध्ये मात्र एक महत्त्वाची बॉडी आहे जिचं नाव आहे डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी. गॅटमध्ये डिस्प्यूट सेटलमेंट प्रोसेस नव्हती, WTO मध्ये डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी आहे. फक्त इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, डिस्प्यूट सेटलमेंट बॉडीचा कोणताही निर्णय सदस्य राष्ट्रावर बंधनकारक नसतो. परत एकदा सांगतो, मग इथं उपाय काय आहे तुम्ही शिकवणार आहे. फक्त लक्षात ठेवा डिस्प्यूट सेटलमेंट बॉडीचा कोणताही निर्णय सदस्य राष्ट्रांवर बंधनकारक नाही. यावर प्रश्न येऊ शकतो. डिस्प्यूट सेटलमेंट बॉडीचा कोणताही निर्णय सदस्य राष्ट्रावर बंधनकारक नाही, तरीही डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी आहे. मग WTOची तत्व काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा WTOची तत्व काय आहेत? सर्वात पहिलं तत्व आहे ते आहे मोस्ट फेवर्ड नेशन स्थापन करणे. सगळ्यात पहिलं तत्व काय आहे तर WTOचं तत्व आहे मोस्ट फेवर्ड नेशन. मोस्ट म्हणजे काय? सर्वात जास्त. फेवर्ड म्हणजे काय? आवडतं राष्ट्र. WTOचा अर्थ काय? WTOचं पहिलं तत्व काय आहे? मोस्ट फेवर्ड नेशन स्थापन करणे. इथं थोडक्यात तुम्हाला सांगतो याचा अर्थ काय होतो. समजा हे पूर्ण WTO आहे आणि या WTO मध्ये ही सर्व सदस्य राष्ट्र आहेत, ही सर्व. मग याचा अर्थ काय आहे तर हे सर्व जे सदस्य राष्ट्र आहेत या सदस्य राष्ट्रांना एकमेकांसोबत काय करायचं आहे? मुक्त व्यापार व्यवस्था स्थापन करायची आहे. मग मुक्त व्यापार व्यवस्था स्थापन करण्यातला सगळ्यात पहिला टप्पा काय आहे? पहिला टप्पा आहे, लक्षात घ्या, पहिला टप्पा आहे WTOच्या सदस्य राष्ट्रांनी एकमेकांना MFN स्टेटस देणे. MFN स्टेटस देणे म्हणजे काय? स्टेटस म्हणजे दर्जा. मराठीत आपण स्टेटसला काय म्हणतो? दर्जा. या सर्व सदस्य राष्ट्रांनी कोणता दर्जा द्यायचा आहे? एकमेकांना मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा द्यायचा आहे. सर्वात आवडतं राष्ट्र हा दर्जा द्यायचा आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ सगळ्यात जवळचा देश असा होतो का? नाही नाही नाही, ॲब्सोल्युटली नाही. याचा अर्थ सर्वात जवळचा देश असं बिलकुल होत नाही.
याचा टेक्निकल मिनिंग काय आहे? या WTO मधील या सर्व सदस्य राष्ट्रांनी जर एकमेकांना मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटसचा दर्जा दिला तर त्यावेळी या सदस्य राष्ट्रांनी एकमेकांसोबत व्यापार करताना कोणताही भेदभाव करता कामा नये, कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये, म्हणजे मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस देणे. म्हणजे समजा आपण इमॅजिन करूया हा भारत आहे आणि भारतानं काय केलंय, ह्या 1 2 3 4 5 या सर्वांना काय केलं, मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटसचा दर्जा दिलाय. भारत म्हणतं की बांगलादेश आमचा मोस्ट फेवर्ड नेशन आहे, पाकिस्तान मोस्ट फेवर्ड नेशन आहे, हे सर्व आमचे काय मोस्ट फेवर्ड नेशन सदस्य आहेत. मग याचा अर्थ काय झाला, भारताने बांगलादेशकडनं गहू घेताना 10% टॅक्स आणि पाकिस्तानकडनं घेताना 15% टॅक्स आणि नेपाळकडनं घेताना 25% टॅक्स असा भेदभाव करता कामा नये. जेव्हा या भारताने या सर्व सदस्यांना मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा दिला आहे, याचा अर्थ काय की भारताने या सर्व सदस्यांकडनं वस्तू आणि सेवा विकत घेताना यांच्यावरती सेम कर लावावा, सेम टॅक्स लावावा. याला म्हणायचं मोस्ट फेवर्ड नेशन. काय करावा, सेम टॅक्स लावावा. हा WTO मध्ये मुक्त व्यापार व्यवस्था स्थापन करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे सर्वात पहिलं पाऊल आहे की WTOच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व सदस्य राष्ट्रांनी एकमेकांसोबत ट्रेड करत असताना काय करावा, एकमेकांना मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा द्यावा, मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा द्यावा. हे यांचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. राहील लक्षात. इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला माहीत असायला हवं आणि थोडं मजेशीर आहे. WTOच्या सदस्य राष्ट्रांनी एकमेकांसोबत व्यापार करताना त्यांना काय दर्जा द्यावा, एकमेकांना मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा द्यावा, हे या ठिकाणी अपेक्षित आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात पहिला मुद्दा झाला. सगळ्यात पहिलं तत्व आहे WTOच्या सदस्य राष्ट्रांनी एकमेकांना काय करावं, मोस्ट फेवर्ड नेशन हे स्टेटस द्यावं. हा पहिला मुद्दा झाला. आता इथं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. काय आहे, एक लक्षात घ्या. भारताने पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस खूपदा दिला आहे, खूपदा काढून घेतला आहे. भारताने पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस दिला आहे, पाकिस्ताननं मात्र दिलं नाहीये. का दिलं नाहीये, याचा अर्थ पाकिस्तानचे लोक वाईट आहेत असं बिलकुल नाही, जे तुम्हाला सांगण्यात आलंय. याचा अर्थ असा की तिथं पण काही पॉलिटिकल कंपल्शन्स असतात, खूप मोठ्या फंडामेंटलिस्ट ऑर्गनायझेशनचं सरकारवर खूप मोठं बंधन असतं, तेव्हा त्यांना काही निर्णय घेता येत नाहीत. तर काय की भारताने पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस दिला आहे, मात्र पाकिस्तानने मात्र काय भारताला मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस दिलेलं नाहीये. पाकिस्तान म्हणतो की आम्ही भारताला मोस्ट फेवर्ड नेशन म्हणणार नाही. मग यासाठी WTOच्या नियमांमध्ये थोडीच बदल केलेला आहे आणि त्या ठिकाणी पाकिस्तानने भारताला कोणता दर्जा दिला आहे, पाकिस्तानने भारताला दर्जा दिला आहे NDMA. कोणता दर्जा आहे, NDMA. NDMA म्हणजे काय, नॉन डिस्क्रिमिनेटरी मार्केट ॲक्सेस. NDMA काय आहे, नॉन डिस्क्रिमिनेटरी मार्केट ॲक्सेस. पाकिस्ताननं भारताला कोणता दर्जा दिलाय, ॲक्च्युली मोस्ट फेवर्ड नेशन MFN आणि NDMA या दोन्हीमध्ये काहीच फरक नाहीये. फक्त काय, पाकिस्तानला हे म्हणायचं नाही की इंडिया इज अ मोस्ट फेवर्ड नेशन टू पाकिस्तान, म्हणून त्यांनी काय केले, इंडिया इज NDMA टू पाकिस्तान. म्हणजे काय, इंडिया इज अ नॉन डिस्क्रिमिनेटरी मार्केट ॲक्सेस कंट्री टू पाकिस्तान. म्हणजे काय, त्यांनी भारताला MFN हा दर्जा दिलेला नाहीये, त्यांनी भारताला NDMA नॉन डिस्क्रिमिनेटरी मार्केट ॲक्सेस हा दर्जा दिलेला आहे, लक्षात ठेवा. पण पहिलं तत्व काय आहे, WTOच्या सदस्य राष्ट्रांनी एकमेकांना मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस देणं. मोस्ट फेवर्ड नेशनचा अर्थ असा बिलकुल होत नाही की सर्वात जवळचं राष्ट्र आहे. मोस्ट फेवर्ड नेशनचा सरळ सरळ अर्थ होतो की त्या ठिकाणी त्या WTOच्या सदस्य राष्ट्राने इतर सर्व सदस्य राष्ट्रांना जो MFNचा दर्जा दिलेला आहे त्यासोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये, म्हणजे मोस्ट फेवर्ड नेशनचं स्टेटस. पहिलं. दुसरं आहे मुक्त व्यापार धोरण राबविणं. म्हणजे काय, एकदा का तुम्ही WTOचे सदस्य झालात त्यानंतर तुमचं प्रत्येक धोरण, तुमचं प्रत्येक काम, तुमची प्रत्येक बाब या सोयीनं असायला हवी की या ठिकाणी मुक्त व्यापार धोरण कसं करता येईल, फ्री ट्रेड कसा करता येईल. मग तो वस्तूंचा असो, सेवांचा असो, गुंतवणुकीचा असो, भांडवलाचा असो, कर्जाचा असो. तुमच्या देशामधील कायदे असतील, तुमच्या देशामधील नियम असतील, लॉज असतील, बायलॉज असतील किंवा जे रेग्युलेशन्स असतील, या सगळ्यांमध्ये तुम्ही या पद्धतीनं बदल करा की आपल्याला मुक्त व्यापार धोरण राबविण्यासाठी मदत होईल व आपल्याला हे सर्व जे जग आहे या जगाला मुक्त व्यापार बनविण्यासाठी मदत होईल. तिसरं
नॉन डिस्क्रिमिनेटरी अँड रूल बेस्ड ट्रेडिंग रेजिम. नॉन डिस्क्रिमिनेटरी म्हणजे काय? भेदभाव रहित. नॉन डिस्क्रिमिनेटरी म्हणजे काय? भेदभाव रहित. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव असता कामा नये. म्हणजे काय? समजा भारतामध्ये भारतीय कंपन्या आहेत, तर भारतीय कंपन्यांना कर्ज स्वस्तात मिळणार, इलेक्ट्रिसिटी स्वस्तात मिळणार, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी चांगल्या मिळणार, टॅक्सेसमध्ये सवलत असणार. मग भारतीय कंपन्यांना काय करायचं? खूप बेनिफिट मिळवून द्यायचे. आणि भारतीय कंपन्यांच्या कंपॅरिझनमध्ये ज्या परदेशी कंपन्या आहेत यांच्यासोबत भेदभावाची वागणूक करायची. तर WTOचा नियम आहे या प्रकारचा कोणताही भेदभाव असता कामा नये. तुमच्या देशामधील जी व्यापाराची रेजिम आहे, व्यापाराचे नियम आहेत, जी व्यापाराची पद्धत आहे, ही कशी असावी? ही नॉन डिस्क्रिमिनेटरी असावी. नॉन डिस्क्रिमिनेटरी म्हणजे काय? ही भेदभाव रहित असावी. कशी असावी? ही भेदभाव रहित असावी आणि नियमांवर आधारित असावी. रूल बेस्ड ट्रेडिंग रेजिम. तुमच्या देशामधील व्यापाराची पद्धत, व्यापाराची सिस्टीम कशी असावी? ही नॉन डिस्क्रिमिनेटरी, भेदभाव रहित असावी आणि नियमांवर आधारित असावी. हा तिसरा सगळ्यात महत्त्वाचं तत्व यामध्ये ॲड करण्यात आलं. काय? नॉन डिस्क्रिमिनेटरी, भेदभाव रहित आणि रूल बेस्ड, नियमांवर आधारित ट्रेडिंग रेजिम असावी. हे या ठिकाणी ठरलं, हे लक्षात ठेवा. तिसरं महत्त्वाचं तत्व, भेदभाव रहित, नियमांवर आधारित व्यापाराची व्यवस्था असावी. तुम्ही तुमच्या स्वदेशी कंपन्या व परदेशी कंपन्या यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेदभाव करता कामा नये. जर तुम्ही त्या ठिकाणी भेदभाव केला तर तो WTOच्या नियमांचं उल्लंघन असेल असं सांगण्यात आलं. म्हणजे थोडक्यात काय? परदेशी कंपन्यांना सुद्धा तुमच्या स्वदेशी कंपन्यांसारखीच वागणूक द्या असं या ठिकाणी सांगण्यात आलं. यासाठी एक महत्त्वाचा शब्द वापरण्यात आला. तो शब्द आहे काय असावं? नॅशनल ट्रीटमेंट असावी. परदेशी कंपन्यांना काय असावं? तुमच्या स्वदेशी कंपन्यांच्या बरोबरीनं नॅशनल ट्रीटमेंट असावी ठरविण्यात आलं. काय ठरवलं? नॅशनल ट्रीटमेंट असावी ठरविण्यात आलं. क्लिअर? पहिलं तत्व, मोस्ट फेवर्ड नेशन. WTOच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी एकमेकांना मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस हा दर्जा द्यावा. यामध्ये भारताने पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन हा स्टेटस दिलेला आहे. पाकिस्तानने मात्र भारताला दिलेला नाहीये. त्याऐवजी पाकिस्तानने भारताला NDMA नावाचं स्टेटस दिलेलं आहे. NDMA म्हणजे नॉन डिस्क्रिमिनेटरी मार्केट ॲक्सेस. नॉन डिस्क्रिमिनेटरी, भेदभाव रहित मार्केटमध्ये ॲक्सेस म्हणजे प्रवेश. भेदभाव रहित मार्केटमध्ये प्रवेश म्हणजे पाकिस्तानचं म्हणणं आहे की आम्ही इतर देशांच्या सोबतच भारताला सुद्धा पाकिस्तानचं मार्केट ॲक्सेस करत असताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. हे कोण म्हणतं? पाकिस्तान म्हणतं. त्यानंतर चौथं तत्व आहे टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर्स रद्द करावे. जे आपण शिकलोय. चौथं तत्व काय आहे? टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर्स काय करावे? रद्द करावे. हे चौथं महत्त्वाचं तत्व या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर्स रद्द करावे. पाचवं महत्त्वाचं तत्व होतं अविकसित व विकसनशील देशांना प्रिफरन्शियल ट्रीटमेंट देण्यात यावी. प्रिफरन्शियल म्हणजे काय? सवलतीची वागणूक देण्यात यावी. कुणाला? गरीब देशांना. गरीब देश. का? तर मगाशी मी तुम्हाला WTOचा इतिहास शिकवताना सांगितलं होतं की WTOची स्थापना होत असताना यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी होती. खास करून सर्व सदस्य राष्ट्रांची नाराजी होती आणि त्यांचं स्वतःचं म्हणणं होतं की WTOची स्थापना ही अनइक्वल पातळीवर झालेली आहे, समान पातळीवर झालेली नाहीये. तर त्यामुळे इथं त्यांचं म्हणणं होतं की ही समान पातळीवर जर आणायची असेल तर त्यासाठी आम्हाला तुम्ही सवलत द्या, सवलतीच्या पद्धतीमध्ये वागणूक द्या, आम्हाला ट्रेड करत असताना सवलत द्या, ही या प्रकारची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे इथं त्यांचं काय म्हणणं होतं? अविकसित आणि विकसनशील देशांना प्रिफरन्शियल ट्रीटमेंट देण्यात यावी, सवलतीची वागणूक देण्यात यावी. म्हणजे तुमच्या सदस्य राष्ट्रांमध्ये जर तुमच्याकडं एखाद्या श्रीमंत देशाकडनं माल आला आणि त्याचबरोबर आफ्रिकेतील किंवा दक्षिण आशियातील एखाद्या गरीब देशाकडनं माल आला तर तुम्ही आफ्रिका आणि दक्षिण आशियामधून आलेल्या देशाच्या मालाला कमी टॅक्सेस लावावे, त्यांना लवकर ॲक्सेस द्यावा, त्यांना फायदा कसा होईल व त्यांना या परकीय व्यापारामध्ये सामील कसं करून घेतलं जाईल यावरती तुम्ही काम करावं हे त्यांना सांगण्यात आलं. म्हणजेच थोडक्यात काय की या ठिकाणी त्यांनी अविकसित आणि विकसनशील देशांना सवलतीची वागणूक देण्यात यावी, प्रिफरन्शियल ट्रीटमेंट देण्यात यावी. हे चौथं महत्त्वाचं तत्व होतं. याच्याच अंतर्गत मी तुम्हाला सांगितलं होतं की WTO 1 जानेवारी 1995ला स्थापन झाल्यानंतरही अविकसित आणि विकसनशील देशांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना 10 वर्षांचा ग्रेस पिरियड देण्यात आला होता. 10 वर्षांचा. आणखीनही अविकसित आणि विकसनशील देशांची नाराजी दूर झालेली नाहीये. आणखीनही त्यांची नाराजी आहे. ही नाराजी ते टप्प्याटप्प्याने दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण तो नंतर पाहूया.
जेव्हा आपण हे सर्व ट्रेड राऊंड्स शिकणार आहोत त्यावेळी आपण पाहूया की त्यांची नाराजी नेमकी कशाबद्दल आहे, त्यातला एक एक मुद्दा आपण घेऊन समजून घ्या की नाराजी कशी आहे आणि काय आहे. चालेल. आता पुढचा आहे WTOचं सर्वात महत्त्वाचं तत्व, वन कंट्री वन वोट, एक देश एक मत. म्हणजे काय, इथं प्रश्न येऊ शकतो, WTO हा लोकशाहीवादी तत्वावर चालतो. काय, WTO हा लोकशाहीवादी तत्वांवर चालतो, हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. का, आपण IMF शिकलेलो आहोत, वर्ल्ड बँक शिकलेलो आहोत. IMF आणि वर्ल्ड बँक शिकवताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे जे अध्यक्ष असतात ते हमेशा युरोपियन असतात. जागतिक बँकेचे अध्यक्ष हे हमेशा अमेरिकन असतात. का, तर वर्ल्ड बँक आणि IMF या दोन्ही ठिकाणी आपण जर मतांचं प्रमाण पाहितलं किंवा वोटिंगचा शेअर पाहितला तर तो अमेरिकेचा आणि युरोपचा सर्वात जास्त आहे. आणि IMF आणि वर्ल्ड बँकमध्ये काय नियम आहे, वन कंट्री वन वोट हा नियम नाहीये. ज्यांचा शेअर जास्त ज्यांचा शेअर जास्त आहे त्यांच्या मताचं प्रमाण जास्त आहे. कशामध्ये, IMF आणि वर्ल्ड बँकमध्ये. IMF आणि वर्ल्ड बँकमध्ये ज्या देशांचा शेअर जास्त आहे, ज्यांचा वाटा जास्त आहे, त्यांचं मतांचं प्रमाण जास्त आहे, जे WTO मध्ये नाहीये. यामुळं WTO मध्ये तुम्ही कितीही श्रीमंत असा, कितीही मोठे असा, तरीही एका देशाचं जे मत असेल ते एकच काउंट केलं जाईल, जे वर्ल्ड बँक आणि IMF मध्ये नाहीये. त्यामुळे इथं लक्षात ठेवा, वन कंट्री वन वोट हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. WTO ही लोकशाहीवादी तत्वांवर चालणारी एक सगळ्यात महत्त्वाची संस्था आहे. त्यानंतर पुढचा 7वा मुद्दा लक्षात ठेवा, WTO हा संयुक्त राष्ट्राचा भाग नाही, ऑटोनॉमस आहे. मी हे तुम्हाला IMF आणि वर्ल्ड बँक शिकवताना सुद्धा सांगितलं होतं. पहिला मुद्दा सांगितला होता, IMF आणि वर्ल्ड बँक या दोनही संस्था संयुक्त राष्ट्राचा भाग आहेत, विशेष संस्था आहेत. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला होता, कोणत्याही सदस्य राष्ट्राला जर जागतिक बँकेचा सदस्य व्हायचं असेल तर त्याला अगोदर IMFचं सदस्यत्व घ्यावं लागतं. परत एकदा सांगतो, कोणत्याही सदस्य राष्ट्राला जर जागतिक बँकेचं सदस्य व्हायचं असेल तर त्याने अगोदर IMFचं सदस्यत्व घेणं त्याच्यावर बंधनकारक असतं, हे लक्षात ठेवा. तसं इथं नाहीये. इथं लक्षात ठेवा, जागतिक व्यापार संघटना ही संयुक्त राष्ट्राची भाग नाहीये, ऑटोनॉमस आहे. ही तत्व परत एकदा तत्व वाचून दाखवतो कारण यावर प्रश्न येऊ शकतो. सगळ्यात पहिला आहे मोस्ट फेवर्ड नेशन, दुसरा आहे मुक्त व्यापार धोरण राबविणं, तिसरं नॉन डिस्क्रिमिनेटरी भेदभाव रहित व नियमांवर आधारित व्यापाराची व्यवस्था उभी करणं, चौथं टॅरिफ नॉन टॅरिफ बॅरियर्स रद्द करणं, पाचवं अविकसित आणि विकसनशील देशांना सवलतीची वागणूक देणं, सहावं वन कंट्री वन वोट आणि सातवं WTO हा संयुक्त राष्ट्राचा भाग नाही, ऑटोनॉमस आहे. ही आपण स्टोरी हिस्ट्री आपण पाहितलेली आहे. आता या आजच्या लेक्चरचा सर्वात शेवटचा मुद्दा आपण पाहूया, तो आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची संरचना, WTOचं स्ट्रक्चर कसं आहे. इथे लक्षात घ्या, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर WTOची डिसिजन मेकिंग करणारी सर्वात मोठी बॉडी कोणती आहे तर ती आहे मंत्रीस्तरीय परिषद. याला आपण इंग्लिशमध्ये मिनिस्टेरियल कॉन्फरन्स सुद्धा म्हणतो. लक्षात ठेवा, WTOचे नियम घेणारी सर्वात महत्त्वाची संस्था कोणती आहे, मंत्रीस्तरीय परिषद, ज्याला आपण मिनिस्टेरियल कॉन्फरन्स सुद्धा म्हणतो. मंत्रीस्तरीय परिषद मिनिस्टेरियल कॉन्फरन्स सुद्धा म्हणतो. काय आहे तर प्रत्येक देशाचा वाणिज्य मंत्री किंवा त्या देशाने नॉमिनेट केलेला एखादा मंत्री हा त्या ठिकाणी WTO मध्ये त्या देशाला रिप्रेझेंट करत असतो. पहिला मुद्दा, प्रत्येक देशाचा वाणिज्य मंत्री किंवा त्या देशाने नॉमिनेट केलेला कोणताही मंत्री त्या ठिकाणी त्या देशाला नॉमिनेट करत असतो, रिप्रेझेंट करत असतो. आणि या सर्व मंत्र्यांची मिळून जी परिषद असते त्याला आपण मिनिस्टेरियल कॉन्फरन्स किंवा मंत्रीस्तरीय परिषद असं म्हणतो. काय याचं काम काय आहे, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, मंत्रीस्तरीय परिषद ही डिसिजन घेणारी, निर्णय घेणारी हायेस्ट बॉडी आहे WTO मधील, हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी ऑफ WTO. WTOच्या अंतर्गत निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे तर ती मंत्रीस्तरीय परिषद आहे. मंत्रीस्तरीय परिषदेची दर 2 वर्षांनी एकदा बैठक होते. मंत्रीस्तरीय परिषदेची दर 2 वर्षांनी एकदा बैठक होते, लक्षात ठेवा. तिसरं,
प्रत्येक देशाचा वाणिज्य मंत्री किंवा त्या देशाने नॉमिनेट केलेला कोणताही मंत्री त्या ठिकाणी मंत्रिस्तरीय परिषदेचा सदस्य असतो. मग मंत्रिस्तरीय परिषद 2 वर्षांनी भेटत असेल तर मग यांनी घेतलेल्या निर्णयाची वर्षभर अंमलबजावणी करण्यासाठी एखादं सचिवालय असायला हवं, एखादी परमनंट बॉडी असायला हवी. मग ही परमनंट बॉडी WTO साठी सुद्धा असते. मग ही काय असते पहा, लक्षात ठेवा, मंत्रिस्तरीय परिषदेने जे काही निर्णय घेतलेले असतात यांच्या अंमलबजावणीचं काम कोण करते? अंमलबजावणीचं काम करते सर्वसाधारण परिषद. याला आपण जनरल काउन्सिल सुद्धा म्हणतो. मंत्रिस्तरीय परिषदेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम सर्वसाधारण परिषद जनरल काउन्सिल करते, जिचं मुख्यालय जेनेवा या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी फरक लक्षात ठेवा. मंत्रिस्तरीय परिषदेचं काम काय आहे? निर्णय घेणं. जनरल काउन्सिलचं काम काय आहे? अंमलबजावणी करणं. यांचं काम आहे निर्णय घेणं, यांचं काम आहे अंमलबजावणी करणं. आता सर्वसाधारण परिषदेला सोबतच आणखीन 2 महत्त्वाच्या संस्था आहेत ज्या पॅरलली काम करतात. कशासाठी काम करतात? तर डिसिजन मेकिंग केलेल्या किंवा मंत्रिस्तरीय परिषदेच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी या सर्वसाधारण परिषदेसोबत काम करतात, म्हणजे बाजूच्या गोष्टी सांभाळण्यासाठी. त्यापैकी एक आहे डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी, DSB. मी तुम्हाला शिकवताना सांगितलेलं होतं की जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ याच्यामध्ये डिस्प्यूट सेटलमेंट प्रोसेस नव्हती, वेअर ॲज WTO मध्ये डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी आहे. बरोबर आहे. पहिला फरक लक्षात ठेवा, WTO मध्ये डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी आहे जी कुठं नव्हती? जी GATT मध्ये नव्हती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता, डिस्प्यूट सेटलमेंट बॉडीचा कोणताही निर्णय सदस्य राष्ट्रावर बंधनकारक नसतो. डिस्प्यूट सेटलमेंट बॉडीचा कोणताही निर्णय सदस्य राष्ट्रावर बंधनकारक नसतो. दुसरा मुद्दा. बरोबर. मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी निर्णय कोणत्या पद्धतीने घेते. तर आपण त्याच्या मागे खूप डिटेलिंगमध्ये जायला नको, त्यावर प्रश्न येत नाही. फक्त इथे एक मुद्दा लक्षात ठेवा, डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी स्वतःचे निर्णय रिव्हर्स कन्सेन्ससने घेते. हा फक्त शब्द लक्षात ठेवा. हे काय आहे याच्या पाठीमागं विनाकारण जाण्यासाठी नको, तो आपला सिलेबसचा मुद्दा नाही आहे. फक्त इथे लक्षात ठेवा, डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी स्वतःचे निर्णय रिव्हर्स कन्सेन्ससने घेते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राहील लक्षात. ही झाली डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी. दुसरा आहे TPRB, म्हणजे काय? ट्रेड पॉलिसी रिव्ह्यू बॉडी. दुसरी कोणती बॉडी आहे? ट्रेड पॉलिसी रिव्ह्यू बॉडी. ट्रेड पॉलिसी रिव्ह्यू बॉडी नेमकी काय आहे? तर याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय आहे TPRBचा? याचा उद्देश आहे की जे सर्व धोरणं या WTOच्या अंतर्गत घेतले जातात यांना वेळोवेळी रिव्ह्यू करणं, यांना वेळोवेळी चेंज करणं, यांना वेळोवेळी झालेल्या बदलानुसार बदल करणं हे ट्रेड पॉलिसी रिव्ह्यू बॉडीचा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. त्यानंतर आता सर्वसाधारण परिषद जी अंमलबजावणी करते, ही अंमलबजावणी 3 संस्थांच्या मार्फत करते. सर्वात पहिला आहे काउन्सिल फॉर ट्रेड इन गुड्स, म्हणजे वस्तूंसाठी असणारी महत्त्वाची परिषद. दुसरा आहे काउन्सिल फॉर ट्रेड इन सर्व्हिसेस, म्हणजे काय? सेवांसाठी असणारी परिषद. आणि तिसरा आहे काउन्सिल फॉर ट्रिप्स. ट्रिप्स कशाबाबत आहे? तर ट्रिप्सचा मी तुम्हाला फुल फॉर्म सांगतो जो आपण शिकणार आहोत. ट्रिप्सचा फुल फॉर्म आहे ट्रेड रिलेटेड aspects of intellectual property rights. ट्रिप्सचा काय फुल फॉर्म आहे? ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. हा ट्रिप्सचा फुल फॉर्म आहे. तर तिसरी परिषद कशासाठी काम करते? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, बौद्धिक संपदाच्या रिलेटेड महत्त्वाचं काम करते. बौद्धिक संपदा हे WTOचं सिम्पलेस्ट स्ट्रक्चर आहे आणि WTOच्या ज्या ठिकाणी सगळ्या चर्चा होतात त्याला ग्रीन रूम असं म्हणलं जातं. परत एकदा हे स्ट्रक्चर मी रिवाईज करतो, लक्षात घ्या. मंत्रिस्तरीय परिषद सगळ्यात मोठी डिसिजन मेकिंग बॉडी असते. मंत्रिस्तरीय परिषदेच्या निर्णयाची अंमलबजावणी जनरल काउन्सिलच्या मार्फत होते. जनरल काउन्सिलसोबत 2 पॅरलल बॉडीज असतात. एक आहे डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी, दुसरी आहे TPRB म्हणजे ट्रेड पॉलिसी रिव्ह्यू बॉडी. जनरल काउन्सिल 3 महत्त्वाच्या परिषदांच्या सोबत निर्णय घेते. एक आहे काउन्सिल फॉर ट्रेड इन गुड्स, दुसरा आहे काउन्सिल फॉर ट्रेड इन सर्व्हिसेस, तिसरा आहे काउन्सिल फॉर ट्रिप्स. ही तिसरी महत्त्वाची संस्था आहे. हे WTOचं स्ट्रक्चर आहे. याच्यावर प्रश्न नक्की येऊ शकतो.
चालेल. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पहिलं इंट्रोडक्शन झालं. आता आपण काय करणार आहोत, उद्यापासून आपण ज्या सर्व मंत्रिस्तरीय परिषदा झालेल्या आहेत WTOच्या अंतर्गत, या मंत्रिस्तरीय परिषदांबद्दल आपण शिकणार. आपला फ्लो असाच असणार आहे, मंत्रिस्तरीय परिषदा, त्यानंतर WTOच्या अंतर्गत असणारे सर्व महत्त्वाचे करार, आणि हे सर्व करार झाल्यानंतर WTOच्या अंतर्गत असणाऱ्या सगळ्या गोष्टी, आणि मग सगळ्यात शेवटी फायनली आपण शिकणार आहोत आपल्या सिलेबसमधलाच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, त्याचं नाव आहे रिजनल ट्रेडिंग अरेंजमेंट, म्हणजे प्रादेशिक व्यापार करारनामा. अपेक्षा आहे तुम्हाला हे सगळं कळत असेल. हे थोडं महत्त्वाचं आहे. लेक्चरला छोट्या छोट्या पार्टमध्ये यामुळे करतोय की जेणेकरून तुम्हाला ते थोडं इंटरेस्टिंग पद्धतीने कळावं. कारण एक तासाभराचं लेंदी लेक्चर झालं की आपण एका लेवलनंतर 30-40 मिनिटानंतर कंटाळतो आणि आपल्याला लेक्चर पाहायला नको वाटतं. तर त्यामुळे हे थोडंसं 35-35 मिनिटांचे लेक्चर्स टाकतोय, जेणेकरून तुम्हाला हे थोडं जास्त फायद्याचं होईल. चालेल. तर ठीक आहे, आज आपण इथं थांबूया. उद्या आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शिकणार आहोत, तो आहे सर्व ज्या परिषदा आहेत त्या परिषदांमध्ये प्रश्न जरी येत नसला तरी तुम्हाला माहीत असायला हवं, कारण STI मुख्यमध्ये त्यांच्या मुद्द्यांवर नक्की प्रश्न येतो. सो आपण ते पण उद्या शिकणार आहोत. सर्वांना शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.